सरकारनं आश्वासन पाळलं नाही तर पुन्हा लढू, मनोज जरांगे पाटलांचा निर्धार। कुणाचंही ऐकून नाराजी पसरू देऊ नका, मराठा समाजाला आवाहन। आरक्षणाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, जरांगेंना सरकारवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला। काँग्रेस काळात मराठा समाजावर अन्याय, मनोज जरांगेंचा टोला। जरांगेंचं आंदोलन स्क्रिप्टेड होतं, सरकारला लाचार होताना पाहिलं। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंसह राज्य सरकारवर निशाणा, तर जरांगेंचंही हाकेंना प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। बैठकीत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार। विधान परिषदेसाठी महायुतीचं अखेर ठरलं, 11-4-2चा फॉर्म्युला निश्चित। अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर मानावे लागणार समाधान। पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला। रायगडमधून अनिकेत तटकरेंचं नाव जवळपास निश्चित। पुण्याच्या उमेदवारीबाबत रात्री उशिरा जिजाई बंगल्यावर खलबतं, सुनेत्र पवार, पार्थ पवारांच्या उपस्थितीत संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा। रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच अखेर सुटला, विधान परिषदेच्या जागा बदल्यात पालकमंत्री पद शिवसेनेला। मंत्री भरत गोगावलेंची स्वप्नपूर्ती होणार। बोधू अशोक खरातचा ताबा पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांकडे, बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणाच्या तपासाला वेग। सिन्नर कोर्टाकडून खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8 ते 10 दिवसात कर्जमाफी मिळणार। चौंडीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा। राज्याला तीव्र उष्णता, उकाड्यापासून दिलासा। मान्सूनपूर्व पावसाच्या वातावरणामुळे तापमानात 2 ते 3 अंशांनी घट। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट।